नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आता दुपारचे 12 वाजत आहे मित्रांनो। बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला दुपारनंतर 13 जुलै दुपारनंतर आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर कोणती जिल्हे कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता या ठिकाणी सुरुवात करूया मित्रांनो आपण मुंबई पश्चिम किनारपट्टी लगतच्या प्रदेशाकडून, मुंबई लगतच्या भागाकडून। मुंबई आहे, त्यानंतर वसई विरार, त्यानंतर बोईसर आहे, मुंबई आहे, वसई विरार, माथेरान, लोणावळा, अलिबाग, मुरुंद, महाड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे कोल्हापूर आहे, निप्पाणी, सांगली, त्यानंतर इकडे कराड, विटा, वडूज, सातारा, भोर, त्यानंतर इकडे पुणे, चाकण, लोणावळा, जुन्नर, अकोले, घोटी, नाशिक या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नंदुरबारचा आसपासचा जो प्रदेश आहे मित्रांनो, हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा। नंदुरबार आहे, साक्री आहे, त्यानंतर धुळे आहे, शिरपूर आहे, मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, शेवगाव, जळगाव हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या पट्ट्यामध्ये आपल्याला फारसा पाऊस दिसणार नाही, तरी पण या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडे श्रीरामपूर आहे, अहिल्यानगर आहे, त्यानंतर इकडं दौंड आहे, बारामती, इंदापूर, त्यानंतर इकडं पंढरपूर, सांगोले, बार्शी, धाराशिव, कैज, बीड, माजलगाव, जामखेड, सोलापूर, नलदुर्ग, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये फारसा पाऊस दिसणार नाही। हा प्रदेश आपल्याला कोरडा दिसणार आहे, तरी पण या भागामध्ये आपल्याला किरकोळ ते ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे। किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं वळूया मित्रांनो, लातूर आहे, परळी, वैजनाथ आहे, त्यानंतर इकडं माजलगाव आहे, त्यानंतर बीड आहे, कैज आहे, पैठण आहे, जालना आहे, सिल्लोड आहे, त्यानंतर परतूर आहे, जिंतूर, परभणी, मराठवाड्याचा बराचसा भाग, जिंतूर, परभणी, त्यानंतर इकडला मंठा, पाथरी, शेलू, गंगाखेड, पूर्णा, बसमत, कंधार, अहमदपूर, त्यानंतर उदगीर, शिरूर, अनंतपाल हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला हवामान कोरडे असणार आहे, तरी पण या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडे नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड आहे, नायगाव आहे, त्यानंतर पेठ, उमरी, भोकर, अर्धापूर, बसमत, कंधार, मुखेड, देगलूर, धर्माबाद, हिमायतनगर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ आहे, त्यानंतर इकडं यवतमाळ, डिग्रस, दारवा, नेर, आर्णी, पुसद, त्यानंतर उमरखेड, किनवट, हिमायतनगर, अंजनी, उमरी, घाटंजी, पांढरकवडा या प्रदेशामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडे वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम आहे, मंगरुळपीर आहे, कारंजा लाड आहे, हिंगोली आहे, त्यानंतर औंढा नागनाथ, शेनगाव, रिसोड, मालेगाव, पातूर, जानेफळ, मेकर, लोणार, त्यानंतर इकडे खामगाव, नांदुरा, जळगाव, जामोद, बाळापूर, तेलारा, अकोला, पाटी, अकोट, त्यानंतर चिखली, बुलढाणा हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला काही भागांमध्येच आपल्याला पावसाच्या सरी दुपारनंतर बघायला मिळू शकते, तरी पण फारसा पाऊस या भागामध्ये पडणार नाही। त्यानंतर इकडं चिखलदरा, परतवाडा आहे, अचलपूर आहे, त्यानंतर इकडं अमरावती आहे, दर्यापूर, मूर्तिजापूर, त्यानंतर इकडे चांदूर बाजार, मोजरी, मोर्शी, आष्टी, आर्वी, वरुड, कारंजा आहे, पुलगाव आहे, त्यानंतर वर्धा आहे, त्यानंतर हिंगणघाट, कोल्हापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला फारसा पाऊस दिसणार नाही, तरी पण आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडे काटोल आहे, त्यानंतर नरखेड, पांडुर्णा, संसार, सावनेर, त्यानंतर धवलपूर, नागपूर, उमरेड, रामटेक या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडे भंडारा आहे, तिरूर आहे, तुमसर आहे, त्यानंतर साकोली आहे, अर्जुनी, मोरगाव आहे, गोंदी आहे, आमगाव आहे, त्यानंतर देवरी आहे, डोंगरगड, त्यानंतर इकडे मालेवाडा, धानोरा, गडचिरोली, आरमोरी, ब्रह्मपुरी, चमरोशी, त्यानंतर पोबुर्णा, चंद्रपूर, चिमूर, शेगाव, भद्रावती या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो। आपल्याला फारसा पाऊस महाराष्ट्रामध्ये 13 जुलै 2026 रोजी दुपारनंतर बघायला मिळणार नाही, तरी पण पूर्व विदर्भामध्ये आपल्याला बराचसा पाऊस मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।